नमस्कार, मी डॉक्टर सौ अनघा कुलकर्णी. कोरोना पॅन्डेमिक आता जवळजवळ संपण्याच्या मार्गावर आलेली आहे आणि त्यासाठी आपणा सर्वांचाच हातभार लागत आहे. यासाठी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. आणि पूर्णपणे या पॅन्डेमिकमध्ये बाहेर लवकर पडण्यासाठी तुम्हाला सर्वांना माझ्यासह सगळ्यांनाच शुभेच्छा. तर यासाठी आपण काय करतो आहे आत्ता, तर आपण सगळेजणं व्हॅक्सिन घेतो आहे. आत्ता 60च्या पुढच्या लोकांच्यासाठी व्हॅक्सिन दिली जाते आहे आणि त्यानंतर 45च्या पुढच्या लोकांनासुद्धा व्हॅक्सिन दिली जाणार आहे. तर व्हॅक्सिनच्या बाबतचे जे काही प्रश्न मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये बघायला मिळतात त्यांना मी उत्तर द्यायचा प्रयत्न करते आहे. कारण की हे आपलं एक मोटिवेशनल चॅनल आहे. जर का तुमच्या मनात भीती असेल, काही चुकीच्या कल्पना असतील की आपण व्हॅक्सिन घ्यावी न घ्यावी, तर ती तुमच्या मनातली भीती काढून टाकण्यासाठी म्हणून ह्या चॅनलवरून हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरून हे हेल्थ टिप्स, ब्युटी टिप्स आणि मोटिवेशनल टॉक्स मी देत असते आणि तुम्हाला ते आवडत असतात. याबद्दल तुमचे धन्यवाद. तुम्ही मला ज्या पद्धतीने प्रोत्साहन देत असता त्यामुळेच मी वेगवेगळ्या विषयावरती व्हिडिओ करू शकते, तयार करू शकते. तर आज आपण जेव्हा तुम्ही व्हॅक्सिन घेता त्यावेळेला लक्षणं काय होतात, पहिली व्हॅक्सिन घेतल्यावर काय होतात, दुसरं घेतल्यावर काय होतात, याबद्दलचे आपण सर्व व्हिडिओ बघितलेले आहेतच. तर जेव्हा तुम्ही व्हॅक्सिन घेऊन येता तर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला फ्लूचे व्हायरसेस तुमच्या शरीरात जातात आणि त्यामुळे तुम्हाला फ्लू होतो. तर साध्या फ्लूमध्ये तुम्हाला काय होतं बरं? ताप येतो, त्याच्यानंतर अंगदुखी असते, डोकंदुखी असते, घशाला कोरड पडते आणि जर का त्यामध्ये काळजी घेतली गेली नाही किंवा फ्लू वाढला तर मग पुढे सर्दी, खोकला, घशाची खवखव सुरू होते. मग अन्न पचन न होणे वगैरे इतर सगळं नंतर होतं. पण सुरुवातीला काय होतं तर अंगदुखी, ताप खूप येतो आणि आपल्याला डोकेदुखी होते. ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत फ्लूमध्ये, कुठल्याही फ्लूमध्ये. तसंच कोरोना व्हॅक्सिन घेतल्यावरती सुद्धा तुम्हाला ही लक्षणं दिसतात. काहींना कमी दिसतात, काहींना जास्त दिसतात, पण सगळ्यांना ही लक्षणं दिसणारच आहेत. ताप येणार आहे, मसल्स दुखणार आहेत आणि तुम्हाला डोकं पण दुखणार आहे. तर मग त्यामुळे भीतीने बरेच जण काय करतात की डोकं दुखू नये यासाठी, ताप येऊ नये यासाठी आणि अंग दुखू नये यासाठी गोळ्या खाऊनच टाकतात. म्हणजे जशी लस घ्यायची त्यानंतर ह्या गोळ्या खायच्या आणि मग म्हणायचं आम्हाला काहीच झालं नाही. पण आपण आपल्या शरीरामध्ये कोरोनाच्या विरुद्ध रोगप्रतिकारक क्षमता नॅचरली निर्माण होण्यासाठी म्हणून आपण व्हॅक्सिन घेत आहोत. तर तुम्ही गोळ्या अजिबात खाऊ नका, कुठलीच गोळी खाऊ नका. कुठलंही लक्षण तुम्हाला आलं तरी 24 तासांनी ते आपोआप कमी होते, कारण की तुमच्या शरीराकडे रोगप्रतिकार क्षमता आहे आणि ती डेव्हलप होण्यासाठी तरीच म्हणूनच तर आपल्याला व्हॅक्सिन दिलेली आहे. तर थोडीशी सहनशक्ती बाळगा, कमी होणार आहे हे 24 तासांनी, याच्यावर विश्वास ठेवा. जेव्हा तुमचं डोकं दुखणार आहे, जेव्हा तुमचे हातपाय दुखणार आहेत, सांधे दुखणार आहेत, मसल्स दुखणार आहेत, ताप येणार आहे, तेव्हा ते इतकं अस्वस्थ करणारं असणार आहे. पण थोडंसं सहन करा. गोळ्या कुठल्याही खाऊ नका. गोळ्या खाल्ल्यामुळं तुम्हाला बरं निश्चित वाटेल, लक्षणं येणार नाहीत, पण म्हणावी तशी रोगप्रतिकार क्षमता शरीरामध्ये निर्माण होणार नाही. त्यामुळे अजिबात कुठलीच औषधाची गोळी खाऊ नका. तुम्हाला जर का एखादा आजार असेल आणि त्याची काही तुम्ही औषधं गोळ्या जर का खात असाल तर डॉक्टरांना आधी कल्पना द्या, डॉक्टरांना विचारा, तुमच्या फॅमिली डॉक्टरना, आणि औषधांचा डोस कुठलाही स्किप करू नका. ती औषधं तशीच घ्या. मात्र लस घेतल्यानंतर, लस घ्यायच्या आधी जेवणखाण करून घ्या आणि मग लस घेतल्यानंतर 1 तासभर काही खाऊ नका. पाणी प्यायला काही हरकत नाही आहे. औषधं खाऊ नका. जेवण करू शकता तुम्ही, परंतु औषधं कोणतीही लगेच घेऊ नका आणि नियमितपणे तुमची जी काय औषधं आहेत ती चालू ठेवा. फक्त जर का तुम्हाला काही अर्थरायटिस वगैरे असेल आणि त्यासाठी तुम्ही कुठली पेन किलर घेत असाल तर मात्र ती अजिबात घेऊ नका. तुम्हाला जर का कुठला रोग असेल, म्हणजे तुम्हाला ॲलर्जीची कुठली सिम्पटम्स असतील, ॲलर्जीचा तुम्हाला रोग असेल,
कुठलाही म्हणजे स्किनचा डिसीज असू दे, श्वसनाचा असू दे, कुठलाही असू दे, जर का तुम्हाला कशाची ॲलर्जी असेल तर तुम्ही डॉक्टरांशी आधी सल्लामसलत करून मग तुम्ही व्हॅक्सिन घ्यायला जा. पण इतर सगळ्यांनी व्हॅक्सिन घ्यायला काही हरकत नाही. काही जणांना बरेच सारे रोग झालेले असतात आणि त्यातनं ते बाहेर पडलेले असतात, किंवा काही जणांना मी मघाशी सांगितलं त्या पद्धतीने काही क्रॉनिक डिसीजेस असतात, परंतु त्यांनीसुद्धा लस घ्यायला काही हरकत नाही. मुळात ही लस घ्यायची जी संकल्पना आहे ती ज्यांना क्रॉनिक डिसीजेस आहेत, म्हणजे डायबेटीस, ब्लड प्रेशर, लंगचा प्रॉब्लेम, हार्टचा प्रॉब्लेम, रक्ताचे कुठल्या डिसऑर्डर्स, म्हणजे असा जर का कुठला तुम्हाला क्रॉनिक डिसऑर्डर्स किंवा डिसीजेस असतील तर त्यांचे कोरोनाच्यामुळे हे डिसीजेस त्यांच्या जीवावरती बेतू नयेत. हे डिसीजेस वाढल्यामुळे किंवा कोरोनाच्यामुळे हे सिम्पटम्स वाढून तुमच्या रोग तुमचा बळावू नये आणि तुमच्या जीवावरती बेतू नये यासाठी म्हणून तुम्ही ही लस घ्यायची आहे. याच्यामुळे आपल्याला प्रोटेक्शन मिळणार आहे, रोगांच्या पासून नव्हे तर रोग बळावू नये यासाठी. त्याचप्रमाणे आपल्या शरीरातली जे महत्त्वाचे ऑर्गन्स आहेत, कारण की तुम्हाला माहिती आहे की कोरोना हा ह्या महत्त्वाच्या ऑर्गन्सवरच अटॅक करत असतो, त्यामुळे हे महत्त्वाचे ऑर्गन्स वाचवण्याच्या दृष्टीने आपण ही लस सुरुवातीलाच घेतो. आता जेव्हा तुम्ही लस घेऊन येणार आहात तेव्हा तुम्ही आहार काय घेणार आहात, तर एक लक्षात घ्या, सर्दी खोकला होऊ नये या दृष्टीने म्हणून जास्त आंबट खाऊ नका, जास्त तळलेलं तिखट काही खाऊ नका आणि जास्त गार पण काही फ्रीजमधलं घेऊ नका, कारण की त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला घशाला इन्फेक्शन होईल, सर्दी खोकला व्हायची शक्यता आहे. आणि त्यामुळे या गोष्टी तुम्ही 4 दिवस पूर्णपणे टाळा, कारण की 4 दिवसानंतर सिम्पटम्स सगळे कमी होतात वॅक्सिन दिल्यानंतर. तर त्यामुळे तुम्ही गरम गरम जेवण जेवा, नॉर्मल फूड तुमच्या घरातलं जे काही असेल ते खा, वेगळा मुद्दाम कुठला व्यायाम करायला, तुम्ही नॉर्मल वॉकिंगला जात असला तर जायला काही हरकत नाही, पण तू मुद्दाम काही कुठला वेगळा व्यायाम करू नका. मुद्दाम ट्रॅव्हलिंगसाठी म्हणून बाहेर जाऊ नका, की मुद्दाम फिरण्यासाठी प्रवास मुद्दाम करू नका, कारण कोरोनाचे जेव्हा सिम्पटम्स तुम्हाला वॅक्सिन दिल्यानंतर यायला लागतात त्यावेळेला तुम्हाला प्रचंड विकनेससुद्धा जाणवायला लागतो. म्हणजे आपल्याला कळतच नाही की इतकं काय एकदम आपल्याला उदास वाटायला लागलं आहे आणि मरगळल्यासारखं झालं आहे आणि आपल्याला एकदम असं झोपावंसं का वाटतंय, झोपही लागत नाही त्यावेळेला. तर यासाठी मुद्दाम कुठला प्रवास करू नका, महत्त्वाच्या कुठल्या अपॉइंटमेंट्ससुद्धा ठेवू नका. पण जेवण खाण सगळं नॉर्मल तुम्ही घेऊ शकता घरामध्ये. आपण सारखं पाणी प्या, शहाळ्याचं पाणी पिऊ शकता, ताक पिऊ शकता, आंबट नको. मात्र सतत तुम्ही थोडं ना थोडं काहीतरी थोडं ना थोडं खात राहिलं पाहिजे. ड्रायफ्रूट्ससुद्धा तोंडात टाकायला सारखे काही हरकत नाही, कारण की तुम्हाला एनर्जीची खूप गरज आहे अशा वेळेला. आणि डिहायड्रेशन होऊन देऊ नका. जर का ताप जास्त आला तर अंग पुसून काढा. हातापायाला जर का खूप दुखत असेल तर खोबरेल तेल लावा, परंतु मुद्दाम कुठलीही औषधं घ्यायची नाही आहेत आणि खाणं पिणं भरपूर खायचं आहे. तुम्हाला जर का असं वाटत असेल की आमच्या तोंडाची चव नाही, कारण की आपल्याला फ्लू झाला, ताप आला की आपल्याला तोंडाला चव लागत नाही, तुम्हालाही माहिती आहे, पण तरीसुद्धा थोडं जे बरं वाटेल आणि पोटाला हलकं असेल असं खात राहा. कारण की समजा तुम्ही काहीतरी जास्त जड वस्तू किंवा अपचन होणार आहे किंवा जी वस्तू तुम्हाला पचणार नाही अशी जर का तुम्ही खाल्लीत तर मग कदाचित तुम्हाला इंडायजेशन होऊ शकतो, पोटाचा एखादा आजार होऊ शकतो आणि कुठलाही तुम्हाला आजार होणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. मुद्दाम तुम्हाला या वॅक्सिनमुळे तुम्हाला उलटी किंवा संडासला असं काही होत नाही, फक्त मळमळची काही वेळेला भावना येते, त्यामुळे घाबरू नका. हे डिहायड्रेशनमुळे असतं. शरीरामध्ये मेटाबॉलिक रेट वाढलेला असतो. रोगप्रतिकार क्षमता जी आहे ही या कोरोनाच्या मुळे आपल्या शरीरातली जी रोगप्रतिकार क्षमता असते किंवा रोगप्रतिकार सेल्स असतात ह्या ॲक्टिव्ह होत असतात, त्यामुळे आपल्याला हा त्रास होत असतो. त्यामुळे सगळं नॉर्मल खायचं प्यायचं आहे. आणि विशेषतः महिलांचा हा एक प्रश्न असतो की आम्ही काम करायचं की नाही, कारण आता आम्ही व्हॅक्सिन घेऊन आलेलो आहोत पण आमच्याशिवाय घरात कोण काम करणारं नाही आहे. आणि बऱ्याच महिला व्हॅक्सिन घ्यायला घाबरत आहेत, कारण की जर का आजारी आम्ही पडलं तर घरातल्यांचं कोण करणार. आपल्या महिलांच्याकडे इतकी प्रचंड मानसिक ताकद आहे, विल पॉवर आहे, काहीच काळजी करू नका तुम्ही.
तुम्हाला इतकं काही तुम्ही आजारी पडत नाही की अगदी आपण मरगळून झोपू, कारण की आपली मानसिक ताकद, विल पॉवर याच्यामुळे आपण उभ्या राहतो. थोडंसं आपल्याला अंग दुखतं, जरा विश्रांती घेतली की बरं वाटतं. आणि आपण हे बघा, आपल्या शरीरामध्ये आता कोरोनाचे विषाणू गेलेले आहेत, त्यामुळे आपण 1-2 दिवस सेफर साईड म्हणून सोशल डिस्टन्सिंग घरातही पाळूया. ॲक्च्युली ते काही ॲक्टिव्ह कोरोनाचे विषाणू नाही आहेत, त्यामुळे काळजी करायची काही गरज नाही आहे. परंतु कसं आहे की आपणच खूप ह्याच्यामध्ये थकलेलो असतो किंवा मरगळलेलो असतो, फटीग आलेला असतो. यासाठी आपण स्वतःची काळजी घेऊया आणि म्हणून इतरांच्यापासून थोडं आपण दूर राहूया म्हटलं. कारण की इतरांना कोणाला काहीतरी इतर कुठला सर्दी खोकला किंवा संसर्गजन्य काही आजार झालेला असेल किंवा त्यांच्याकडनं पसरणार असेल, तो आपल्याला लागायला नको. कारण की आता आपण कोरोनाच्या विरुद्ध आपल्या शरीराची स्थिती, प्रतिकार क्षमता तयार करतोय. यासाठी म्हणून आपण स्वतःला जपायचं आहे. आणि महिलांनी काम करायला काही हरकत नाही, जेंट्सनी, महिलांनी कामावरती जायलासुद्धा काही हरकत नाही. कारण की जेवढं मन तुमचं एखाद्या गोष्टीत रमलेलं राहील, तेवढं तुमच्या दुखण्याकडे तुमचं कमी लक्ष राहील. अगदीच जर का तुम्हाला विकनेस आला तर तुम्ही झोपून राहू शकता, परंतु इतकं काही होत नाही. जरी झालं तरी नॉर्मल काम करत राहा आणि त्यामुळेच तुम्हाला खरं फरक वाटणार आहे. काम करायचं जरासं झोपायचं, काम करायचं जरासं झोपायचं. कारण की आपल्या महिलांना हा खूप मोठा प्रश्न पडला आहे. मला माहिती आहे की आता आम्ही कसं करायचं, वॅक्सिन तर घ्यायचं आणि आम्हाला कामं तर करायचेत आणि आजारी पडून आम्हाला कसं चालेल, हा आपला जागतिक प्रश्न आहे सगळ्या महिलांचा. तर म्हणजे त्यामुळे आपण कधीच आजारी पडत नाही आणि थोडे आजारी पडतो, पण मग आपण कधीच असं झोपून राहत नाही. तसंच आत्तासुद्धा आपण झोपून राहत नाही, काळजी करू नका. इतकं काही असं टेन्शन घेण्यासारखं आपण आजारी पडत नाही. नॉर्मल डाएट घ्या घरामध्ये, नॉर्मलच जेवण जेवायचं आहे. परंतु नाश्ता, जेवण, पुन्हा तुम्ही थोडंसं चहा कॉफी घ्यायला काही हरकत नाही, सरबत घ्यायला हरकत नाही, वेगवेगळ्या प्रकारची सरबतं घ्या. परंतु जास्त बाहेरचं काही विकतचं आणून खाऊ नका आणि बाहेरची कुठलीही कोल्ड्रिंक्स वगैरे आत्ताच्या ह्या वेळेला पिऊ नका. एवढी जर का तुम्ही काळजी घेतलीत तर तुमचं हे जे व्हॅक्सिन घेणं आहे हे तुम्हाला सुखावं होईल. याहीपेक्षा तुमच्या मनात कुठलेही जरी प्रश्न असले तरी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी त्याला नक्कीच उत्तर लगेचच देईन. कारण की आत्ताचे हे दिवस जे आहेत तर सगळीकडे व्हॅक्सिन घ्यावी न घ्यावी, आपण आजारी पडणार आहोत, कसं व्हायचं आपलं, हा एक असं गैरसमजाचं वातावरण आहे. त्यामुळे तुमच्या प्रत्येक प्रश्नाला मी वेगळा व्हिडिओ करून उत्तर देत असेन. बऱ्याच वेळेला ही रिपिटेशनसुद्धा होत असते प्रत्येक व्हिडिओमध्ये, परंतु एकाने बघितलेला व्हिडिओ दुसऱ्याने बघितलेलाच असतो असं काही नाही. त्यामुळे आणि तुम्हाला माहिती आहे, एखादी गोष्ट वारंवार सांगितली की आपल्या मनावरती ती पटकन रुजते. त्यामुळे आज आपण महत्त्वाचे काही पॉईंट्स बघितले. तर औषधं कुठली पण घेऊ नका. तुमची पूर्वीच्या रोगांची काही औषधं असतील तर ती चालू ठेवा, विश्रांती भरपूर घ्या आणि घाबरू नका. लस घ्या आणि व्हॅक्सिन घेऊन स्वतःला सुरक्षित करा. कारण की आपण सर्वांनी हा विचार जेव्हा करणार आहोत तेव्हा आपण ह्या पॅन्डेमिकमधनं सगळं जग आपण प्रत्येकाने जेव्हा हा विचार करू तेव्हा आपण लवकरात लवकर या पॅन्डेमिकमधनं बाहेर पडूया. धन्यवाद.